फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा दमदार दावा. विरोधकांची नव्हे दहशत असेल तर ती शिवसेनेचीच. पालकमंत्री शंभूराज देसाई. फलटणमध्ये सातत्याने दहशत दहशत असा उल्लेख होत असला तरी शिवसेना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे कोणाची दहशत चालत नाही. दहशत असेल तर ती शिवसेनेचीच असेल अशी ठाम भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी फलटणमध्ये मांडली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना प्रचंड विजय मिळवेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी सकाळी 11 वाजता श्रीराम मंदिर व मधोजी मनमोहन राजवाडा परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दहशत कोणतर ऐकलो मगाशी मी आल्यानंतर बोलत होतो. शिवसेने पुढं आणि ह्याच्या पुढं नाही काय दहशत चालत आमच्या पुढे. उलटी आमची दहशत असती. पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितले दमाने घ्या जरा. म्हणले तुम्ही मंत्री आहे, तुम्हाला ती आरेतुरीची भाषा आरकाराची भाषा शोभत नाही. शंभूराज म्हणले मंत्र्यासारखं वागा जरा. पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो, काहीतरी मर्यादा असतात. मग सदा ठराविक मर्यादा संपल्या का शेवटी मगाशी कुणीतरी एका दुर्दैवी प्रसंगाचा महिन्यापूर्वी घडलेल्या फलटणमधल्या उल्लेख केला. अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे. त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासनं आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय, माध्यमांमध्ये बघतोय. दुर्दैवी आहे, त्याची चौकशी सुरू आहे, SIT नेमलेली आहे. सरकारची भूमिका, आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. पण शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय, त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा बिचाऱ्या त्या मायमाऊलीला एवढं हतबल होऊन ते कृत्य करायला ज्यानं कोणी लावलं असेल, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाकडे उंगली निदर्श करणार नाही. शेवटी पोलीस तपासामध्ये सगळे येणार आहे. आणि आता पोलिसांचा तपास SID कडे गेलेला आहे, स्टेट म्हणजे विशेष तपास पथकाकडे गेलेला आहे. विशेष तपास पथक ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवल. आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शेवटी आता आचारसंहिता निवडणुकांची आहे, ठीक आहे, आचारसंहिता महिन्या 2 महिन्यात संपल. आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला फलटणवासियांना मी शब्द देतो, या प्रकरणातल्या प्रत्येक दोषीला कडक शासन झाल्याशिवाय पालकमंत्री म्हणून हा शंभूराज देसाईसोबत शांत बसणार नाही. आणि निर्भयपणानं फलटणकरांना जगता यावं, फलटणकरांना निर्भयपणानं या ठिकाणी काम करता यावं, अशा पद्धतीचं मोकळं आणि निर्मळ वातावरण फलटणमध्ये, फलटण शहरामध्ये, फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे हातात हात घालून उभा करू, एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. कारण लक्षात ठेवा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतो आहोत. त्यामुळं त्यांच्या नावाला साजेल असाच दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला मिळवायचा आहे. आणि तो मिळवण्यासाठी हा पालकमंत्री पूर्ण ताकदीनं तुमच्या कुटुंबातला, फलटणमधला तुमचा एक सहकारी म्हणून कायम तुमच्या पाठीशी राहील, एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी आमदार शशिकांत शिंदे यांची नतमस्तक भेट. राज्याच्या कल्याणासाठी केली प्रार्थना. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईबाबांचे दर्शन हा अंतर्मनाला शांतता देणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा अनुभव असल्याचे सांगत राज्यातील सर्व जनतेला सुख, समृद्धी, समाधान व ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना आपण साईबाबांच्या चरणी केली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. रविवारी सकाळी 11:30 वाजता श्री क्षेत्र शिर्डी येथे आमदार शिंदे यांनी साईबाबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत दर्शन घेतले. या प्रसंगी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वातावरण भक्तिभावाने भरून गेले होते. आमदार शिंदे यांनी सांगितले की साईबाबांचे दर्शन हे नेहमीच मनामध्ये श्रद्धा आणि समाधान निर्माण करणारे आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी बाबांच्या चरणी साकडं घातलं. भक्तगण आणि स्थानिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सातारा लातूर महामार्ग कामासाठी पुसेगावमधील वाहतूक 5 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे राहणार बंद. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन.
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर या दरम्यानचे रुंदीकरण आणि रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सोमवार दिनांक 24 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून 5 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी रविवारी सायंकाळी 6 वाजता दिली। प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत। सद्गुरू परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला 14 डिसेंबरपासून प्रारंभ होत असल्याने यात्रेपूर्वी भाविक नागरिक व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी काम गतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर शेठ जाधव, संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, प्रभारी सरपंच विशाल जाधव तसेच बाचल कॉर्नर परिसरातील जागा मालक व मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ठरल्याप्रमाणे येरळा नदी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस दलाने केले आहे। दरम्यान रस्ता विस्तारासाठी लागणाऱ्या बाधित जागा स्वखुशीने मोकळ्या करून देत नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे रणधीर शेठ जाधव यांनी जागा मालकांचे आभार मानले आहेत। जिहेकटापूर उपसा सिंचन योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय बालिशपणा, गौरव जाधव यांची टीका। जिहेकटापूर उपसा सिंचन योजनेचे पूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे करत आहेत आणि हा प्रकार निव्वळ राजकीय बालिशपणा आहे, अशी टीका पुशेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी केली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, माजी सैनिक संघटनांनी तसेच खटावमान तालुक्यातील विविध नेत्यांनी 35 वर्ष सातत्याने प्रयत्न केले असताना त्यांचे योगदान डावलून स्वतःला संपूर्ण श्रेय दाखवण्याचा आमदार महेश शिंदे यांचा प्रयत्न हा जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। 90 साली माजी सैनिक संघटनेचे कर्नल RD निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रथमतः इथे पाणी परिषद झाली आणि या पाणी परिषदानुसार जलसिंचन योजनेची त्या काळी मागणी करण्यात आली आणि याला विविध सामाजिक संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, त्यांनी पाठिंबा दिला होता। यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी या प्रकल्पास तत्वतः मंजुरी दिली होती। त्यानंतर आपले श्रद्धास्थान स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनोहर जोशी यांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली। ते झाल्यानंतर 1997 ते 2009 या काळात योजनेवर केवळ 101 कोटी खर्च झाले होते। तदनंतर 2009 साली मान्य आमदार शशिकांतजी शिंदे साहेब या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यानंतर या प्रकल्पास 345 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। हा निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामास गती मिळाली। त्यानंतर 2019 पर्यंत या योजनेचे 90% जवळपास काम पूर्ण झाले होते। या प्रकल्पाचे 10% काम उरले होते। त्यानंतर मतदारसंघ विद्यमान लोकप्रतिनिधींकडे गेला। असं जरी झालं असलं तरी कर्नल RD निकम साहेब असतील, माजी आमदार स्वर्गीय माजी आमदार भाऊसाहेब गुदगे असतील, तसेच माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर असतील, मानखटावचे लोकप्रतिनिधी माननीय मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ असतील, तसेच आपले सर्वांचे आमदार, लाडके आमदार शशिकांतजी शिंदे साहेब असतील, या सर्वांनी मिळून, या सर्वांचं श्रेय आहे की हा प्रकल्प हा 90% पर्यंत या सर्वांनी मिळून या ठिकाणी पूर्णश्वास नेला आणि जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत यांनी शेवटचे 10% काम करून जो हा नारळ फोडण्याचा प्रकल्प केला आहे आणि हे सगळं मीच केलं असा आविर्भाव जे करत आहेत आणि या जलसिंचन योजनेचं पूर्ण श्रेय स्वतः लाटण्याचा हा केविलमाना प्रयत्न हे विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत आणि या योजनेसाठी झटणाऱ्या या सर्व लोकप्रतिनिधी आणि व्यक्तींनी दिलेल्या मोलाचे योगदानाचं त्यांना विसर पडलेला आहे आणि त्यांनी
त्यांची प्रतारणा केलेली आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. आपल्या पूर्ण खटाव तालुक्यातील जे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येतात त्या सर्व गावांसाठी 134 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब हे स्वतः या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, त्या काळी करून ठेवलं होतं. आमदार शशिकांत शिंदे यांनी दूरदर्शी ठेवून या योजनेत वाढीव पाणीसाठ्यासाठी ही तरतूद करून ठेवली होती आणि विद्यमान आमदारांनी सदर योजनेचा नारळ फोडून ही योजना मी केल्याचा आणलेला आव म्हणजे निव्वळ राजकीय बालिशपणा हा दिसून येतो. आणि त्या संदर्भात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या दिनांक 24/11/2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता फडतरवाडी येथील टेकावर आम्ही जलपूजनाचा पाणीपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व बंधू भगिनी यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. लासुर्णे गावाजवळ भीषण अपघात, एक युवक ठार, एक गंभीर जखमी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लासुर्णे गावच्या हद्दीत रविवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मारुती स्विफ्ट कार आणि हिरो स्प्लेंडर दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मृत युवक वैष्णव रामचंद्र काटकर राहणार ललगुण तालुका खटाव हा बैलगाडी शर्यत क्षेत्रात सर्व परिचित असून तो सातारा येथे गावातील एका कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयाकडे निघाला होता. तेथून शिरंबे येथील एका कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी लिंबाचीवाडी येथे ते दोघे जाणार होते. कोरेगाव येथे औद्योगिक वसाहतीसमोर सुरू असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी तो आला होता. त्याने शिरंबे तालुका कोरेगाव येथील जिवलग मित्र गौरव सुनील यादव याला साथीसाठी बोलावले होते. दोघेही दुचाकीवरून साताऱ्याकडे जात असताना मुगाव फाटा ओलांडल्यानंतर लासुर्णे गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर भरधाव मारुती स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दुचाकीवरील क्रमांकावरून तातडीने ललगुण आणि शिरंबे गावात माहिती पोहोचवली. ग्रामस्थ आणि कोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेद्वारे दोघांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैष्णव काटकर हा मृत अवस्थेत असल्याची माहिती दिली तर गंभीर जखमी असलेल्या गौरव यादव याला प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान सातारा लातूर महामार्गावरील बिवडी मुगाव फाटा लासुर्णे या पट्ट्यात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात याच मार्गावर होंडा सिटी कारच्या धडकेत जरीवाडी येथील शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणापासून रविवारचा अपघात अवघ्या 1 किलोमीटरवर झाला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि तांत्रिक त्रुटीने भरलेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरंबे ग्रामस्थांच्या वतीने विकास सोसायटीचे माजी चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांनी ठेकेदार कंपनीने तातडीने तांत्रिक तपासणी करून महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.